नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? आशा करते मस्त असाल. तर हा रविवारचाच तुम्हाला एक व्हिडिओ आल्यानंतर हा संध्याकाळचं वेळचं जे शूट केलेलं तर ते आहे. एका वेळेलाच मी 2 व्हिडिओ हे केलेलं होतं. तर अपलोड करायचं मला जमलेलं नाही कारण बघा बाहेर गेलेलं होतं त्यामुळं. तर त्याचा पण मिनी ब्लॉग तुम्हाला आलेला आहे. काय कारण आहे की व्हिडिओ टाकायला जमत नाही त्यामुळं. तर असो, जेवढे असतील तेवढे मी टाकायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही सपोर्ट कराल ह्याची आशासुद्धा करत आहे. तर गावातनं आम्ही आलो, गावात म्हणजे मंडईतच गेलेलो होतं आणि आज करायची होती मला मिसळ. तर त्यासाठी काय लागणार जेवढं साहित्य आहे तर ते आणण्यासाठी गेलेलो होतं. तर आम्ही आलो दारात आल्यानंतरच इथं बघा दरवाजाकडे बघितलं आणि समोर जे नाला केलेला आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर मग ढासांची आठवण येत्या. तर असं आहे त्यामुळं का नाही हिने म्हणतात की आज काय पण केलं तर हे काम करायचंच आहे मला. तर जेवढी काय झाडं त्याच्यात उगवलेली होती तेवढी सगळी झाडं त्यांनी उपसून काढून टाकलेली आहेत. आणि वाऱ्यानं बघा आम्ही जरी नाही टाकलं तर वाऱ्यानं वारं सुटतं इकडं त्यामुळं कागद पालापाचोळा जे काय ते येऊन त्याच्यामध्ये पडते आणि मोठा दगड पडलेला होता त्यामुळं पाणी तटत होतं आणि ढास होत होते. तर असा प्रकार आहे बघा, दुसऱ्यांचं दारातली घाण आमच्या दारातनं सोडल्या त्यामुळं असं ढास होण्याचं प्रकार जे आहेत ते घडत आहेत. तर आणि ढासांमुळे चावून काय तर झालं मुलाबाळांना तर काय करायचं, त्यासाठी हे वरचेवर त्याची स्वच्छता करतात. तर इथं मी हिशोबच करत होतो. आता कुठलं पण काय आणलं एक तर मेन म्हणलं तर माझ्या लक्षात राहत नाही, पैशाचं असू दे कुठलं पण काय हिशोब असला तर लक्षात राहत नाही कुठलीच गोष्ट. तर मी आठवणीत ठेवण्यासाठी वही केलेल्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात लिहून ठेवते. बाजार भरलेला, गॅस आणलेला, कुठल्या दिवशी आम्ही कुठं बाहेर गेलेलो होतो किंवा बँकेत गेलेलो होतो किंवा पोस्टात गेलेलो होतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी लिहून ठेवते. कारण का लक्षात राहत नाही आणि हिशोबाला आपल्याला बरं पडते. आता आपला 1 रुपया इकडे तिकडे हलत नाही त्यासाठी. तर इथं मी का नाही हाच विचार करत होतं की गोळ्या आणि लसूण आणि ब्रेड त्याचंच 200 रुपये झालेलं होतं आणि बाकीचं जेवढा काय भाजीपाला आहे त्याचं 250 रुपये झालेलं होतं. तर एवढंच दिसत होतं बघा आणि ह्या सगळ्याचं 450 रुपये खरं म्हणजे पैसे झालेलं होतं. त्याचा मी हिशोब करत होतो आणि लिहून ठेवलेलं बरं पडते. उगाच मी त्यांच्यावर कावणार ते माझ्यावर कावणार असं होणार नाही. त्यासाठी आम्ही दोघं एकमेकाला म्हणजे लक्षात राहत नाही त्यासाठी हे लिहून ठेवतो. हिशोब महत्त्वाचा आहे कधी पण. आणि इथं बघा संध्याकाळच्या वेळेला ना पोरं दिवसभर मजा यायची त्यांना, पण संध्याकाळचा बाहेरचा अंधार बघून त्या जराशा शांत आणि असं कंटाळल्यासारखा करायच्या. त्यामुळे म्हटलं चला आता टी व्ही तर बघतच होत्या पण म्हटलं चला आता संध्याकाळच्या टायमिंगला थोडी टी व्ही बंद केलेली होती. एकत्र बसून म्हटलं गप्पा मारूया आणि थोडं जे काय ते मला मदत पण करतील. तर लसूण सोलायला ह्यांना दिलेलं आहे आणि त्यांना भारी वाटते. असं नाही की त्यांना एकसारखे टी व्हीच बघायचे आहे. तर टी व्हीच्या जास्त त्यांना नादाला लागत नाही, त्यांना बोलायला आवडते माझ्यासारखं, त्यामुळे त्या गप्पा मारत बसतात. आणि आराध्या तनूबद्दल मी बोलत आहे. तर इथं आहे ना श्रीनं आणि आरू तनूने एवढा असा आंबस दुपारच्या वेळेत काढून आणलेलं होतं. आता ह्याचं करायचं काय हाच मी विचार करत होतं. तर लोणचं घालायचं हा विचार आहे. आता हे आंबं एवढं छान होतात ना, तर पिकले असते तर जसं मंडईमध्ये विकायला येतात त्याच प्रकारे हे आंबं दिसले असतात. म्हणजे तेच बहुतेक या आंब्यांची जात आहे. आता इथं आंबं सगळं मला भरून ठेवायचं होतं आणि आधीच आणलेलं आंबंसुद्धा होतं. तर सुहानी तेच म्हणत होती, मम्मी जर हे पिकलं असतं झाडाला, कारण बघा पाडाला जसं आंबा यायला लागलेला असते एका साईडनं पिवळा होत होता, तर तसाच हा आंबा भ्यायला लागलेला होता आणि झाडावरनं उगचंच तोडून आणलं. मी तसंच त्याला बडबडत पण होतो कारण आम्ही झोपलेलो होतो त्यावेळेस स्त्रीनं हे आंबं जाऊन घेऊन आलेलं होतं. सांगितलेलं होतं पण मला वाटलं की आधी त्या बुट्टीत दिसतात त्याच प्रकारे ते आंबं असतील. तर कोणतं ओरडलं तर काय करायचं, पण कोण ते ओरडायला इथं कोणाचं झाड आहे तेच माहिती नाही. एवढी झाडं आहेत ना आंब्याची, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे. तर असो इथं आहे ना मला मिसळ आणि मसाले भात करायचा होता कारण ब्रेड तर आणलेलाच होता, तुम्ही बघितलं, फरसाण आणलेलं होतं मी. आणि पोरं आल्यात म्हटल्यावर बघा त्यांना आपल्या घरात काय ना काय तर छान छान असं बनवून घालायला पाहिजे. कारण आम्ही मामाच्या गावाला जात होतो तर आम्हालासुद्धा अशाच प्रकारे खाया प्यायला घालायचे बघा. आता पाहुणं म्हटलं तर ते आल्यानंतर आपण काय तर वेगळ्या प्रकारे त्यांना रोजचं जेवण आपण जेवतच असतो आणि त्यांच्याबरोबर आपण पण थोडं काहीतरी वेगळं करून खात असतो. तर हाच एक म्हणजे हे असते माझ्या मते, म्हणजे की बाहेरचं माणूस जर आलं तर आपण पण त्यांच्यासंग एक 4 घास छान असं खाऊ शकतो. कारण रोज रोज आपण बी आपल्यासाठीच करायचं आहे तर चला असं करूया तसं करूया असं होते. तर हेच मामाच्या गावाला आणि जास्त तर मावशीच्या गावाला कोण राहिलं असलं म्हटलं तर ती आहे मी. तर असं आहे. तर त्यामुळं मला माहीत आहे म्हणजे मामा त्यांच्या तिकडं राहिल्यानंतर कशाप्रकारे आता पाहुणा आपल्या घरला आला तर आपली त्यांनी पाहुणचार कसा करतात. तर
असं लहान मुलं असू दे किंवा मोठी माणसं असू दे. तर इथं हे त्यांच्यासाठीच मी इथं मिसळ करत होतो. त्यांच्यासंग आम्ही पण खाणारच होतो आणि मोडं पण बघा मी भिजवलेली होती. तर त्यासाठी आता म्हटलं डबल जेवण करायला नको, इथं मसाले भात करून घ्यायचं होतं मला. तर साईडला मी मसाले भात आणि काळूला आहे ना साधा भात घातलेला होता, कारण तिला दही भात द्यायचा होता. अजून तिचं पोट थोडं नॉर्मल व्हायचं होतं त्यासाठी. तर इथं आहे ना मी मोडं धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी, हिंग आणि हळद घातलेलं आहे. तर ह्यावेळी बाजारात मला मोठं पॅकेट कसुरी मेथीचं मिळालेलं होतं. कस्तुरी मेथी असं म्हणतात वाटतं त्याला. तर त्याचं मिळालं होतं. ह्याचा दरच मला दिसत नव्हता. 120 तर दिसत होतं, पण लहान पाकीट 10 रुपयाला येते. तर ते मी 2 पाकिट आणले तर मला 1.5 महिन्याच्या वर जातात. आणि आता हे एवढं मोठं पाकीट हेच मी त्याचं म्हणजे बघत होतं. आता म्हटलं राहू दे, चिठ्ठी ज्यावेळी बाजारची आपण लिस्ट बघतोय त्याच्यामध्ये बघावं असं विचार करून परत ठेवून दिला आणि पाहिजेल तेवढं मी डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे तर कुकर लावून घेतला आणि म्हटलं चला बाकीचा जेवढा काही पसारा झालेला आहे तर तो आवरून घ्यावं. तर श्रीची कायम चेष्टा मस्करी सुरूच असते आणि भूक पण एवढी लागलेली होती पोरांना. तर मी हाय असाच पसारा टाकून गेलेलो होतो. ताईंनो मंडईमध्ये जाताना भांडी घासायची होती, लोटून काढायचं होतं, कपडे आणलेले ती घडी घालायची होती आणि मी 1 तासाभरात येणार म्हणून गेलेलो होतो. तोपर्यंत येऊपर्यंत पोरीने भांडी घासलेली होती, लोटून झाडून म्हणजे सुहानीनं भांडी घासून घर ते सगळं आवरून ठेवलेलं होतं आणि लोटून झाडून काढून बसलेली होती निवांत आपलं. म्हटलं बरं झालं चला आल्या आल्या मला पटकन जेवणाला घालता आलं, नाही तर मग परत तेच काम, भांडी घासा आणि मग लोटून काढा आणि मग आवरा आणि मग जेवणाला घाला. तर असं होत होतं. तर मला 7:30 वाजलेली होती हे सगळं म्हणजे 7:30लाच मी जेवणाला घातलेलं होतं सगळी तयारी तीन करून. आणि तिथनं पुढं 9 वाजेपर्यंत माझं सुरूच होतं, भांडी लावायचं, लोटून काढायचं, परत पसारा सगळा आवरायचा आणि मिसळ आणि भात हे सगळं करायचं सुरूच होतं. तर असं पुढं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि हे पण सांगायचं होतं की नवीन कोण चॅनलमध्ये असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे रोजचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला येतील. तर दर 5-10 मिनटानं फ्रीजमध्ये काय नवीन होते मला तर माहिती नाही. असं तुमच्या घरात पण आहेत काय सांगा. तर श्री दर 5-10 मिनटाला येतोय, फ्रीज उघडतोय, बघतोय, जातोय, असं करतोय. तर तो एकच आहे असा नमुना माझ्या घरात की जो फ्रीज उघडून 10 वेळा बघतोय. तर 10 मिनटानं त्याच्यामध्ये काय होते मी तर त्याला भरपूर वेळा कावलेलो आहे. तर इथं भांडी सगळी लावून घेतली. भांडी लावल्यानंतर बघा पसारा वाटत नाही, म्हणजे मोकळं वाढते. पण नितळल्यानंतरच लावलं तर मजा आहे, नाहीतर काय मग सगळ्या ह्याच्यातनं पाणी आणि रॅकवरनं पाणीच होते. तर असं आहे. तर माझी पहिल्यापासूनच सवय तुम्हाला माहीतच असेल की मी भांडी नाही लवकर लावत. भांडी पूर्ण नितळल्याशिवाय मी लावतच नाही. आजची संध्याकाळची उद्या सकाळी असं होते. तर कोण आहेत अशा माझ्यासारख्या ज्यांना भांडी लावायचा कंटाळ म्हटलं तरी चालेल किंवा सुकण्यासाठी ठेवल्यात म्हटलं तरी पण चालेल. तर इथं बटाटू 2 घेतलेले होतं कारण जाडसर अशी. तर दरवेळेला मी मिसळ करताना असं डोक्यात घेते की रस्सा वेगळा करायचा आहे आणि मिसळचं जी भाजी आहे तर ती वेगळी करायची. पण कुठलं काय व्हायचं तेच होते. मी असं विचार केलेला असतोय आणि होतंय नेमकं तेच. तर आज पण तेच झालेलं होतं. मी भाजीसाठी म्हणूनच ते जाडसर अशी मोडं ठेवलेली होती, पण शेवटी मीच त्याच्यामध्ये पाणी ओतलं बघा. असं विचार करत असताना किंवा पोरांसंग बोलत असताना असं होतंय. तर इथं आहे ना कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेऊन ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे कुटणीत आणि ते टाकलेलं आहे. थोडा कांदा टाकलेला आहे. परत पोरं खाणार होते. तर मिसळमध्ये म्हणजे जास्त तिखट मला नव्हती करायची, तर इथं 2.5 चमचे मी चटणी टाकलेली आहे आणि छोटा चमचा घेतलेला आहे. आणि म्हणजे बघा आता तिखट मिसळ ही तिखटच असते, आपण खाऊ शकते 5 जण. पण आरू तनू त्यांना तिखट लागेल त्यासाठी मी जास्त तिखट नव्हतं केलेलं. पण ह्याच्यामध्ये बघा आलं आहे, लसूण आहे, मिरची आहे, त्यामुळं म्हणजे चरचरीत अशी होणारच होती. तरी पण मी कमी प्रमाणात तिखट जे आहे ते टाकलेलं आहे, लाल तिखट त्यामुळे. आणि कलरसाठी मी नंतर बुक्का टाकलेला आहे थोडासा. तर त्याच्यामध्येच मी जे मोडं शिजवलेलं पाणी होतं तर ते टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला. आता कुठला पण आपल्यात गरम मसाला असला तर तो टाकला तर एकदम बेस्ट अशी चव येते. तर मागच्या वेळी जी मिसळ केलेली होती ती वेगळी होती आणि ही जी मिसळ केलेली आता ही वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये मी सगळा मसाला घातलेला होता. ह्याच्यामध्ये फक्त कांदा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आपला जो काय तो गरम मसाला आणि बटाटू. तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं करायला मिसळ मला आवडते, असं छान वाटते. जे आपल्या घरात आहे त्याच्यावरूनच आपण म्हणजे जे उपलब्ध आहे त्याच्यावरतीच आपण बनवून खाऊ शकतोय, आपल्या घरातल्यांना घालू शकतोय. तर असं आहे, हॉटेलसारखीच व्हावी आणि हॉटेलसारखंच त्याला जर हे यावं म्हटलं तर मग असंच उपाशीच बसण्याचीच पाळी आपल्यावरती येणार आहे. तर असं काय नाही, आपल्याला जे जमते, ज्या प्रकारे जमते तशी करून खायचं. आणि बघा आता इतके दर झालेले आहेत की काय सांगायला नको मिसळचे ते. आणि 20 रुपयाला आता नाश्ता आपण विसरूनच जायचं.
तर असं इथं बटाटू आणि हे आहे ना थोडंसं रवीनं असं एकदम मिक्स करून घेतलं. तसं तर माझ्याकडे ते मिक्स करायचं आहे, तरी पण म्हटलं उगाच त्यात बघा रस्सा झालेला आहे त्यामुळं. आणि परत मी इथं विसरूनच गेलेलो होतो की मला तशी बनवायची होती, पातळ भाजी वेगळी आणि भाजी वेगळी. तर असो इथं आहे ना मसाले भात करून घेतलेला आहे. आणि बघा रस्सा म्हणजे मोडाचा जो रस्सा आहे त्याच्याबरोबर म्हटलं भात खातील आणि हे पण भले खातील किंवा नाही खातील, नाही खाल्ले तर उद्या सकाळच्याला येईल ह्यासाठी मी आता गरम करून म्हणजे गरम भात आहे हा गार झाल्यानंतर फ्रीजला ठेवून हा विचार होता माझ्या डोक्यात की नुसतं मिसळवरतीच पोरांना भागवायचं नाही, तर भूक लागली तर ते भातसुद्धा खाऊ शकतात. तर इथं काळूसाठी पण मी भात घातलेला होता. तिला मसाले भात घातला तर परत तिचं पोट आणि बिघडणार होतं, त्यासाठी म्हणते झाला 1 वाटी तिच्यासाठी भात घालावा आणि दहीभात तिला करून ठेवायचं होतं मला. तर इथं आहे ना मी आलेलो होतो मोडं शिजल्यात काय बघायसाठी. तर हिथं आहे ना मोडं म्हणजे जी आपण मिसळ केलेली आहे ती शिजलेली होती चांगली. आता म्हटलं थोडा वेळ अशीच ठेवायची आणि बाहेर थोडं पोरांबरोबर बोलत बसायचं, कारण बघा आता ते उद्या तर जाणार होते, त्यासाठी म्हटलं की थोडा वेळ आपण त्यांच्यासंग गप्पा मारत बसा. तर काळूचा भात पण होता तो मला गार करायचा होता, त्यासाठी तिचं जे भात आहे तर तो घेतला पेल्टीमध्ये गार करायला आणि त्याच्यामध्ये तूप नाही काय बरं दही घालून टाकून ठेवलं. तर असं बोलता बोलता होते बघा कधी. तर परवा तर पोरं मला एवढी हसलेत की बाहेर जे झाड आहे तर सीताफळचे ते झाड आहे, मी डाळिंब असंच करत होतो. श्री मला एवढा हसला, सोहाने आणि श्री, की मम्मी काय असं बोलते असतो. तर होते असं बघा गडबडीत बोलत असताना आपल्याला जे समोर दिसत असते ते बोलत असते, पण नाव आपल्या डोक्यात पटकन येत नाही. तर आता पण तसंच झालेलं होतं की दही आहे आणि मी त्याला तूप म्हणत होतो. तर असो बोलताना जेवढ्या काय चुका होत्या तर त्या आशा करते की तुम्ही समजून घ्याल. तर इथं थोडं आता म्हटलं चला जरा भात गार होऊ दे आणि बाहेर जाऊन पोरांसोबत जरा असं बसायचं, कारण गरम एवढं व्हायला लागलेलं की काय सांगायला नको. आता ह्यो उन्हाळा एवढा जाणवला की काय सांगायण्याच्या पलीकडं, कारण सगळीच माणसं सगळ्यांच्याच तोंडात का नाही आता प्रत्येक जो ऋतू येईल त्याच्यामध्ये माणसाला सणच होत नाही, उन्हाळा, थंडी किंवा पावसाळा. तर चला जी स्पर्धा होणार आहे कशाची? गावांच्या नावाची. बघू कुणाकुणाला काय कुठं आहे? दमदमपूर आहे ना? तर कुठं आले? कुठं गाव काय जवळ आहे का? त्याच्या जवळच आपलं गाव आहे. आणि तुझ्याकडे ही तीन तुझ्याकडे, मी श्री आणि 1 2 3. पण कसला खेळ खेळालाय सा नेमका? आम्ही गावांची नाव खेळाले. बर कोण हरल ते त्यानं रात्रीचं बाहेर जाऊन जरासं फिरणे यायचं. हरल ते ना ते आंब्याचं झाड आहे की ना आपल्या इथलं, त्याला पकडून यायचं रात्रीचं. बर आली काय काय नाव आहे? रत्नागिरी. हा रत्नागिरी. रुई कोणीकडे आहे माहित नाही खरं हाय. ई वरनं कुठलं? हा ईश्वरपूर. इचलकरंजी. अगं तनू आणि सुहानी आहे ना, हा, आणि तुम्ही आणि आराध्या आणि दिदी. नाही असं करूया, असं करूया. सगळ्यांनी एक नाव सांगायचं. हा तू काय म्हणते? जेजुरी ना? हा तू सांग आता. तिच्याकडे कर का? तुझं सांग की. रांजणवाडी हाय, रांजणगाव आहे. थोडी मजा मस्ती केली, कारण बघा पोरी दोघी आता आलेल्या होत्या तर त्यांना संध्याकाळ झाली की थोडं गमत नव्हतं. आम्हाला पण तसंच व्हायचं, मम्मी पप्पांना लांब सोडून गेल्यानंतर संध्याकाळचं गमत नव्हतं. दिवस असा कसा पण जायचा, पण संध्याकाळ झाली की कसं तर होत होतं. आणि आधीची माणसं बघा हसली तर त्यांच्यावर काय तर आबाळच पडेल अशी वागायचे, पण आपण आत्ताची लोक आहे ना असं नाही आहे. मुलांचं मन आपल्याला कळते की ते कशाने नाराज आहेत, का शांत आहेत. आणि आम्हाला तर आवडत नाही बाबा की माझी पोरं किंवा बहिणीची मुलं कोण पण असू दे ती अशी नाराज बसल्यात, शांत बसल्यात आणि असं मनात एक दुगदुग लागते, काय झाले काय माहिती, का अशी बसल्या, का बोलत नाही, का गप्प आहे असं वाटत राहते. तर आपण जे लहानपणी आपल्याला जे वाटत असते तर ते आत्ता आपल्या मुलांना आपल्याला समजते की मुलांमध्ये म्हणजे कशा प्रकारे त्यांना हसवाय खेळवायचं आहे. तर त्यासाठी तर हे
ते पण एक नंबर आहेत पोरांना खुश करण्यात, त्यांना हसवण्यात. कारण ते स्वतःच एवढे हसरे आहेत की त्यांच्यासंग असणारी कुठलीच व्यक्ती अशी शांत किंवा न बोलती राहत नाही. तर त्यासाठी बघा इथं मज्जा मस्ती थोडी केली, हसत खेळत त्यांना थोडं हसवलं आणि आम्हाला परत जायचं होतं बाहेर. त्यासाठी म्हटलं की चला आता पहिला जेवून घ्यावं आणि मग फिरायला जावं. तर तिथे गेलेलं पण आम्ही व्हिडिओ बनवलेला होता, पण अंधार एवढा होता कारण लाईटी नाही आहेत बघा, डांबावरती वारं सुटत होतं. त्यासाठी आम्ही त्यांना घेऊन फिरायला गेलेलो होतो. कारण एवढं येतं आता हे घर आमचं एकच मोकळंमध्ये आहे, तरी पण गरम एवढं होतं का कुणास ठाऊक. ह्या वेळेचा उन्हाळा जास्त प्रमाणात जाणवायला लागलेला आहे. तर आता लगेच परत दुसरा हे खेळ खेळत होते. तर म्हणलं चला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी म्हणलं जेवढं काय ते छोटंसंच तुमचं छोटीशीच क्लिप मी घेणार आहे. तर छान वाटत होतं, मला पण मज्जा आली ह्यांच्या सगळ्यांसंग खेळताना. आणि हे तर पोरं ह्यांना एवढी प्रमाणात आवडतात का नाही लहान, की त्यांचं जे वेगवेगळं स्वभाव सगळ्यांचं सारखं नसतात बघा, पण वेगवेगळं प्रत्येकाचं. कोण वांड असते, कोण शांत असते, तर कोण हसरा असते जास्त, तर कोण रडका असते, असे असतात बघा. हाताची बोटं सारखी नसतात म्हटल्यासारखं मुलांचं मधले पण प्रकार जे आहेत ते सारखं नसतात. तर असो, हे तर सगळं आणून दिलं. आणि आता काळूबाईला भात जो होता तो गार झालेला होता तिचा भात, तर त्याच्यामध्ये अनेक गोळी घातली. तर 10 गोळीचं पाकिट आणलेलं आहे, पण 2 ते 3 गोळीमध्ये ती बरी होईल. तर सकाळी एक घातलेली होती मी, दुपारी घालू नका म्हणलेत की संध्याकाळी घाला, त्यामुळे मी संध्याकाळचं आता घालायला लागलो. पण कमी आलं ह्या गोळीनं. आणि बघा आपण एखादं जनावर पाळलं तर त्याची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर ह्यांनी तिला इंजेक्शन ते काय द्यायला नाही, त्यामुळं मला भीती की तिला इन्फेक्शन काय तर होईल. आणि फिरते असते, आम्ही बांधून नाही ठेवलेलं. तर हे म्हटले बांधून ठेवायला नको, बांधून ठेवलं तर आपण कुठं गेलो तर त्याचं उगाच घाण व्हायला नको, कुठं जर गेलं तर त्याचं त्याला म्हणजे पाणी तर ते पिऊ शकते. त्यासाठी म्हणजे ते जायला बांधून ते ठेवायला नको, तसंच फिरू दे. त्यामुळे इथं सगळ्यांनी ताटं करून घेतलेले आहेत. आणि परत मसाले भात पण करून घेतलेला होता. तर त्यामुळे सगळं आता जे काय खातील ते खाऊ देत म्हटलं. मला काय पाहुण्याला येतात की मिसळ? कसं झालं तर नू भारी झाल्या दहावीला किती नंबर? तिकट गेली नाही तुम्ही खाणार दहामध्ये किती नंबर? दामला एक दहापैकी 10 मध्ये तुझ्या तुला किती आवडल्या? 10पैकी तिला उलटा सांगितलं अगं एक नंबर म्हणून सांगा, एक नंबर. तर असो, इथं तनूची तुम्ही बोलणं ऐकलं असाल तर ती 10पैकी किती नंबर द्यायचं म्हटल्यावर तिला वाटलं की 1 नंबर म्हणजे हा सगळ्यात बेस्ट आणि म्हणजे जास्त चांगला नंबर आहे असं तिला वाटल्यानंतर ती 1 नंबर असं पटकन म्हटलेलं आहे. तर असो, लहान मुलं आहेत त्यांचं काय आपल्याला म्हणजे त्यांना अजून काहीच समजत नसते. आणि त्यासाठी तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत.